आज रात्रीचे 10:30 वाजले आणि मग मला आठवलं की आज दुपारी मी डाळ तांदूळ भिजवायचेच विसरले. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या मुलाच्या टिफिनमध्ये मला इडलीच द्यायची होती. जर दुसरं काही दिलं असतं तर तो टिफिन तसाच वापस आला असता आणि आणि मला ते नको होतं. त्यासाठीच मी ते झटपट इडलीचं बॅटर तयार केलं. यासाठी 4 ते 5 तास डाळ तांदूळ भिजवण्याचीही गरज पडत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये हे बॅटर तयार होतं आणि अगदी मऊसूत पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवून तयार होतात. तर नमस्कार, मी कल्याणी. इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आपण अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीज बघत असतो. त्यासाठी तुम्ही इझी टेस्टी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डाळ तांदूळाची इडली बनवायची आहे. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. यानंतर यामध्ये पाऊण वाटी उडीद डाळ घालून घेणार आहे. तुम्ही हे प्रपोर्शन 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असंही ठेवू शकता. यानंतर यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणा घालून घ्यायचा आहे आणि एक दुसरं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी पोहे घालून घ्यायचे आहे. आता हे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर पोहेमध्ये तसंच पाणी ठेवायचं आहे आणि डाळ तांदूळामधून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. या प्रकारचं इन्स्टंट इडली बॅटर बनवत असताना आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यासाठी आपल्याला इंद्रायणी आणि सोना मसुरी तांदूळाचा अजिबातच वापर करायचा नाही. त्याची इडली फुगतही नाही आणि खूप चिकट होते. आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाले की यावरती झाकण ठेवून आपण हे डाळ तांदूळ फक्त 15 ते 20 मिनिटांसाठी असेच ठेवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अजूनही हे पाणी खूप गरम आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्याला हे डाळ तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर हे डाळ तांदूळ आपल्याला व्यवस्थित उपसवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये गरम पाणी घ्यायचं नाही. या पद्धतीने अगदी उकळत्या पाण्यामध्ये डाळ तांदूळ आणि मेथी दाणा घालून घेतला की इडलीचं बॅटर अगदी छान फर्मेंटही होतं आणि बारीकही वाटलं जातं. 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी छान डाळ तांदूळ भिजला जातो. त्यासाठी वेगळं 3 ते 4 तास किंवा 4 ते 5 तास डाळ तांदूळ भिजवण्याचीही गरज पडत नाही. हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आपण नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे इडली बॅटर बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे. आता हे वाटत असताना खूप गरम असू शकतं. त्यासाठी आपण जे पोहे भिजवून घेतलेले आहे यातले अर्धे पोहे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहे, म्हणजे याचं टेम्परेचर छान मेंटेन राहतं आणि वाटत असताना झाकणही वरती उडणार नाही आणि व्यवस्थित वाटल्या जाईल. सगळे डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर आपण हे तयार झालेलं बॅटर एका कुकरमध्येच घालून घ्यायचं आहे. याप्रमाणे कुकरचं झाकण बंद केलं की यामध्ये टेम्परेचर आहे तसंच राहतं आणि हे पीठ रात्रभर छान फर्मेंट होतं. कुकरचं झाकण बंद केलं की आपल्याला हे कुकर एका गरम जागेवरती ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे रात्रभर पीठ चांगलं फर्मेंट होईल आणि सकाळी आपल्याला चांगलं फर्मेंट झालेलंच बॅटर मिळेल. तर आपण इथे कुकरचं झाकण उघडून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे. आपल्याला इडली बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ हवं आहे त्याचप्रमाणे हे पीठ अगदी हलकं फुलकं झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जेवढ्या इडल्या बनवायच्या आहे तेवढं आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे पीठ थोडंसं घट्ट आहे, त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला डायल्यूट करून इडली बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. पाणी घालून झालं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स झालं की आपण याच्या इडल्या बनवायला घ्यायच्या आहेत. इडली बनवण्याच्या पहिले आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळेपर्यंत मी इथे इडलीसोबत खाण्यासाठी चटणीही तयार करून घेतली होती आणि आता आपण या इडली मोल्डला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं बॅटर आता या इडली मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे. इथे या इडल्या बनवत असताना मी थोड्या जाडच ठेवते, म्हणजे यामध्ये थोडंसं जास्त पीठ घालून घेते, म्हणजे इडली छान मऊसूतही बनते आणि टम्म फुगली जाते. सगळं बॅटर घालून झालं की आपल्याला हे इडली मोल्ड इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहे. तर पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हे मोल्ड इडली पात्रामध्ये ठेवून घेणार आहोत. आता आपल्याला हे इडली मोल्ड याप्रमाणे इडली पात्रामध्ये ठेवत असताना खालच्या इडलीवरती वरच्या इडली मोल्डचे छिद्र येतील याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही 10 मिनिटांनंतर झाकण काढून बघू शकता इडल्या छान वाफवल्या जातात आणि अगदी छान टम्मही फुगल्या जातात.
या इडल्या बघून कोणी म्हणणारही नाही की तुम्ही या इडलीसाठीचं डाळ तांदूळ फक्त 15 ते 20 मिनिटांपर्यंतच भिजवलेला आहे आणि अगदी छान अशा या टम्म फुगलेल्या मऊसूत पांढऱ्या शुभ्र इडल्या बनून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला हे इडली मोल्ड बाहेर काढून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटांसाठी थोडे थंड होऊ द्यायचे आहे. यानंतर चाकू थोडा ओला करून घ्यायचा आहे आणि ओल्या चाकूने आपण या इडल्या काढून घेणार आहोत, म्हणजे चांगल्या निघतात आणि काढताना तुटतही नाहीत. तर तुम्ही इथे बघू शकता कुठेही न चिकटता किंवा तुटता अगदी छान मऊसूत आणि टम्म फुगलेली इडली बनून तयार झालेली आहे. ही इडली जेवढी छान दिसते आहे तेवढी छान जाळीदारही बनून तयार होते. यानंतर तुम्ही कधी दुपारी डाळ तांदूळ भिजवायचे विसरलास तर टेन्शन घ्यायची गरज नाही. याप्रमाणे फक्त उकळत्या पाण्यात डाळ तांदूळ घालून घेतला तर 20 मिनिटांमध्ये डाळ तांदूळ भिजून तयार होतो आणि इडलीचं बॅटर सकाळपर्यंत छान फर्मेंट होतं. तर तुम्ही या इडल्या बघू शकता. कोणी म्हणणारही नाही की तुम्ही या इडल्या फक्त 20 मिनिट डाळ तांदूळ भिजून बनवलेल्या आहेत. एवढ्या छान सॉफ्ट मऊसूत आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या बनून तयार होतात. तर या इडल्या मी मुलाच्या टिफिनमध्येही दिल्या. त्याने खूप आवडीने नेल्याही आणि खूप छान सॉफ्ट झाल्या म्हणून सांगितलंही. तर तुम्हाला आजची ही इडलीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इझी टेस्टी रेसिपीजवरती जर नवीन असाल तर इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे अशाच नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलीही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.